आज आपण साऊथ इंडियन त्या स्टाईलचे जे उपीट आणि चटणी खातात किंवा पोहे आणि सांबार खातात तशा पद्धतीने आपण उपीट आणि चटणी करूया आज. चला कशी चटणी आधी सुरुवातीला करूया. सुरुवातीला मी आता सगळे मसाले करून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये तेल गरम केलेले आहे, त्याच्यात जिरे टाकून घेते. परत ही डाळ आहे, डाळ टाका किंवा हरभऱ्याची डाळ टाका आणि 1 चमचा ही उडदाची डाळ आहे त्याच्यात. आणि त्याच्यामध्ये ही मिरची आहे चवीप्रमाणे आणि शेंगदाणे. आता हे मी छानपैकी सगळं परतून घेते. हे छान सगळं परतून झालेलं आहे. हे मी ताटात जरा गार करत ठेवते. हे कोथिंबीर घालणार आहे. ह्याच्यात लसूण आणि आलं कशातही वापरायचं नाही आहे बरं का. आणि थोडंसंच मीठ घालायचं, कारण आपण उपिटात पण मीठ घालणारच आहे. आता मी हे मिक्सरमधनं काढते. एकदम साधी फोडणी घालायची बरं का. मोहरी, आपलं तेल तापलेलं आहे, मी गॅस बंद करते. त्याच्यातच होणार आहे हे. जिरे, मोहरी, थोडासा हिंग घालायचा आणि हळद. छानपैकी फोडणी झालेली आहे, गॅस बंद केलेला. आता फोडणी ह्याच्यात चटणीमध्ये मी घालून घेणार आहे. त्याचा फोडणी घातल्यावर आणि सगळे ही मिक्स करून घ्यायचे. आता आपण उपीट करून घेऊया. सुरुवातीला आपण फोडणी घालणार आहे. तुम्ही नुसती जिऱ्याची सुद्धा फोडणी करू शकता, नुसती मोहरीची जिऱ्याची करू शकता. मोहरी टाकलेले आहेत, जिरे, हिंग आणि हळद, थोडीशी 1 चमचा उडदाची डाळ आणि 2 मिरच्या. साधारण तुम्हाला जी चव हवी ती करा. काजू टाकायचे आहेत आणि रवा घालून घ्यायचा आहे. रवा ह्याच्यातच परतायचा आहे. भाजून झालेला आहे. तर आपण त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची, थोडीशी साखर. आणि चटणीत तर आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यात पण मीठ थोडंच घालायचं आहे. थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे उष्णतेने साखर आणि मीठ मिक्स होते चांगली. आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपण, पाणी जे घालणार आहे. आता 1 वाटी रवा घेतलेला आहे, 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. आता हे मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अर्ध किंवा 1 वाटी दूध घाला. मऊ छान करून घ्यायचं बरं का, जास्त कोरडं फडफडीत करायचं नाही. आता दाखवते तुम्हाला कसं करायचं. उपीट तयार झालेलं आहे आणि आपली ही चटणी कढईनी टाकून घ्यायची आणि त्याच्यात मिक्स करून खायचं आहे. चटणी आहे ना, त्याच्यावर असं टाकायची आहे आणि त्याच्याबरोबर खाऊन घ्यायची आहे. मस्तच लागते. उडदाची डाळ आणि ते सगळं मिक्स केले ना, छान लागतंय. करून बघा आणि खा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.